तर आजपासून आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल बघणार आहोत, जो की एक सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे पॉलिटेक्निकचा CO ब्रांचसाठी. त्याचा जो कोर्स कोड आहे तो आहे 313304 आणि अगेन 70-30चा पॅटर्न आहे. 70 मार्क्स हे तुमच्या थेरीसाठी आणि 30 हे तुमचे क्लास टेस्टसाठी असतं. ठीक आहे. तर आपण जी आजपासून जी सिरीज सुरू करणार आहे त्यामध्ये आपण पूर्ण OOPचा सिलेबस कव्हर करणार आहे युनिट वाईज. तर चला बघूया. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, तर त्या नावामध्येच म्हणजे त्या नेममध्येच असं दिसतंय की जे पण या आपण लँग्वेजमध्ये पुढे बघणार आहे सगळं ऑब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज जर स्टार्ट करायची असेल तर ऑब्विसली तुम्हाला ऑब्जेक्ट काय असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जो प्रिव्हियस सेमिस्टरला C झालेला आहे आणि सी मध्ये तुम्ही क्लास ऑब्जेक्ट ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बघितलेल्याच असेल, तरी आपण एकदा रिवाइज करू. तर व्हॉट इज ऑब्जेक्ट? So object is a real world entity, or we can say that object is a instance of a class. ठीक आहे. ही एक रिअल वर्ल्ड एंटिटी आहे आणि ऑब्जेक्टला आपण इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणतो. तर व्हॉट इज अ क्लास? क्लास इज अ user defined data type, right? Class हा काय आहे? एक user defined data type आहे, or we can say that it is a blueprint. ठीक आहे. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे ऑब्जेक्ट आणि क्लास हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर हे जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही OOP पुढं शिकणार आहात. बिकॉज जसं की नेहमी सांगते की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मीन्स एव्हरीथिंग इज रिलेटेड टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. जर एखादं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल ऑब्जेक्ट आणि क्लास साठी तर ते आपण बघू. जर स्टुडंट हा माझा क्लास आहे, ठीक आहे, तर ऑब्जेक्ट त्याचे असणार आहे S1, S2, S3, S4. ठीक आहे. ऑब्जेक्ट मी किती पण रेडी करू शकते. मला जेवढे वाटेल तेवढे ऑब्जेक्ट मी क्लासचे क्रिएट करू शकते. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहे. पुढे आपण पॉइंट वाईज सिलेबस बघू पूर्ण OOPचा. थँक्यू.